कामगार दिनाच्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना यांच्या वतीनं या ठिकाणी आज कामगार दिनाचं औचित्य साधून जे कामगारांनी उत्कृष्ट काम केलं त्यांना या ठिकाणी त्यांचं सन्मान चिन्ह म्हणून या ठिकाणी देण्यात आलं। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि लग्नात व्यस्त असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय संदीपानजी भुमरे साहेब, सन्माननीय या ठिकाणी थोड्याच वेळात ज्यांचं आगमन होणार आहे ते आपले शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख विलासजी पारकर, राजेंद्रजी तांबे, या ठिकाणी उपस्थित असलेले हरेशजी राठोड, संजयलालजी शिरसाट, संघटनेचे सर्व टीम, सन्माननीय जितेंद्रजी जैन, सचिन बापट, विठ्ठल पाटील, शिवाजीराव इंगळे, संगीता उबाळे, वैशाली नरवाडे, रमेश अण्णा आगाडे, अनिकेतजी उकरडे, नीता शेळके, सदानंदी सोनोने आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ, या ठिकाणी मी आपल्याला सर्वांनाच कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय। खरं तर भोसले सर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी सन्माननीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेनेच्या वतीनं कामगाराला ज्या ज्या योजना या ठिकाणी राज्य सरकार राबवतो त्या योजना मिळवून देण्यासाठी ते आपल्यासाठी तत्पर असतात। मी भोसले साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। खऱ्या अर्थानं कामगारासाठी अनेक योजना आहेत, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल आणि विशेषतः शिंदे साहेबाच्या काळात मुख्यमंत्री असताना कामगार असेल, वंचित असेल, कुठलाही कामगार असू द्या, त्याने एकालाही वंचित ठेवलं नाही। आपण पाहिलं असेल, ग्रामपंचायतचा शिपाई असू द्या, आशा वर्कर असू द्या, त्या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून त्याने अनेक 2 वर्ष त्या ठिकाणी आरोग्य सेवकाला, नवीन लोकांना संधी दिली, असा एक विषय असू द्या, आणि या सगळ्यांना त्यांनी मदत करण्याचं काम केलं, त्यांना योजना देण्याचं काम केलं। परंतु ह्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि या पोहोचण्यासाठी भोसले साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं या ठिकाणी काम केलं जातंय। ते अत्यंत महत्वाचं काम आहे आणि आपल्या भागामध्ये मोठं इंडस्ट्रीयल हब या ठिकाणी उभं राहतंय आणि खऱ्या अर्थानं आपला स्थानिकचा असेल, या मराठवाड्यामधून वेगवेगळ्या विभागामधून इथे येऊन काम करणारा कामगार असेल, त्याला या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय। आणि हे करत असताना मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चितपणाने ह्या सगळे कामगारासाठी आपण झगडत असताना आपल्याला जी जी मदत लागेल ती आम्ही आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा आहोत। आपले पालकमंत्री असतील, राज्यातले मंत्री असतील, आपल्या सर्व कामगारांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करू। आपण पाहिलं असेल, भोसले साहेब या ठिकाणी एक अवघड काम आपण हाती घेतलेलं आहे आणि निश्चितपणानं याच्यामध्ये कमी अधिक आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, आपल्याला अनुभवायला मिळतील, पण या कामामध्ये मला खात्री आहे भोसले साहेब आपले सर्व पदाधिकारी या ठिकाणी याच्यामध्ये सातत्य ठेवून कामगाराला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणानं घेतील, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। चळवळीत माणसं निर्माण होत असतात, ती माणसं जपली पाहिजे। अनेक या चळवळीमध्ये काही लोकांची फसवणूक होत असेल, परंतु ती तिथं निराश न होता आपण आपले ध्येय समोर ठेवून आपल्या कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करावे। या ठिकाणी लग्नाची खूप दाट आहे। मी आता सगळ्या व्यासपीठाला विनंती केली, आपल्याला विनंती करतो, मला एक बीड गावरेला आमच्या भाषाचं एक लग्न आहे आणि त्या लग्नाला मला जाणं आवश्यक आहे, म्हणून परवानगी घेतली। अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहे, कार्यक्रम असा चालू राहील, परंतु आपल्या सगळ्याच्या परवानगीनं मी या ठिकाणी रजा घेतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला आश्वस्त करतो की आपले जे कामगाराचे प्रश्न असतील आम्ही सगळेजण भोसले साहेबांच्या, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या पाठीशी आहोत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे धडाडीचे संपर्क प्रमुख विलाजी पारकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक आबासाहेबजी भोसले पाटील, सौनीताताई शेळके आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्वप्रथम मी या ठिकाणी आपण संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय आणि त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे, त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. आज खऱ्या अर्थानं 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर कामगार वर्ग हा खऱ्या अर्थानं देशाला चालवणारा एक वर्ग आहे. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून कामगाराच्या तळ हातावर या ठिकाणी आहे, आणि यातूनच खऱ्या अर्थाने कामगाराचं महत्व विशद होत आहे. आणि या कामगाराच्या न्याय व हक्कासाठी भांडणारी संघटना म्हणून माननीय आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात ही संघटना काम करते, आणि कामगारांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं ही संघटना आताही करेल आणि भविष्यातही करेल. आणि निश्चित कामगाराच्या प्रश्नासाठी ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून माझं मदत आपल्याला लागेल त्या ठिकाणी निश्चित आपल्याला मदत मी करेल. कारण शेवटी शिवसेना हा पक्ष खऱ्या अर्थाने कष्टकरी, कामगारी, कामगार, वंचित यांच्यासाठी काम करणारा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षामधून कामगाराच्या माध्यमातून अनेक नेते या ठिकाणी घडलेले. असं म्हणतात की बाळासाहेबांनी त्यांच्या हायतीमध्ये अनेक कामगार नेते विधानसभेवर पाठवले, लोकसभेमध्ये पाठवले, आणि तेच काम आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब करताय, आणि आपण त्यांच्या सोबत या ठिकाणी संघटनेचं काम करतोय. वेळ जास्त झाला त्याच्यामुळं जास्त वेळ आपला घेत नाही, पण निश्चित श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपले संभाजीनगरचे संपर्क प्रमुख विलाजी पारकर. आजच्या बैठकीला उपस्थित संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळजी, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व कर्मचारी, आज या ठिकाणी आम्ही उशिरा आलेलो आहे. मी स्वतः मुंबईवरून 7 वाजता आलेलो आहे आणि इथे यायला मला उशीर झालेला आहे. पण आपल्या शिवसेनेची एक पद्धत आहे की काम झालं पाहिजे, त्यामुळे तुम्ही हा कार्यक्रम चालू करून या कामाची पूर्तता केलेली आहे. कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आज कामगार दिन आहे आणि या कामगार दिनानिमित्त आजपर्यंत शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून ज्यावेळी कामगार सेना उभी राहिली त्यावेळी दत्ताजी नलावडे असतील, मधुकरराव सोरपोतदार असतील, वामनराव महाडिक असतील, यांनी प्रत्येक क्षेत्राचं एक हे केलेलं आहे. त्याचबरोबर अनिल देसाई होते त्या काळात, सुधीर जोशी होते, आणि एक एक क्षेत्र सांभाळलेलं होतं. जेव्हा मिल कामगारांचा प्रश्न उभा राहायचा तेव्हा वामनराव महाडिक उभे राहायचे, कंपन्यांचे प्रश्न उभे राहायचे तेव्हा दत्ताजी साळवी उभे राहायचे, बँकांचे प्रश्न उभे राहायचे तेव्हा सुधीर जोशी उभे राहायचे, रिक्षा युनियनचे काही विषय असतील त्यावेळी मधुकरराव सरपोतदार उभे राहायचे. असे महान तेजस्वी त्या काळी शिवसेना प्रमुखाने नेते निर्माण केले, आणि आज आपण स्वतः या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्यांचाही अजेंडा तोच आहे की कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, आणि त्याच अनुषंगाने आज आपण इथे कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. बरेच जण म्हणतात की आता या क्षेत्रामध्ये काम करण्यासारखं काही नाही राहिलं. तुमच्याही 1-2 बोलण्यातून मला जाणवलेलं होतं की कामगारांचे पगार जे सेंट्रल गव्हर्नमेंटने फायनल केलेले आहेत तेही पगार हे जे कंपन्यांचे मालक आहेत ते देत नाहीये, आणि त्यासाठी आपल्याला लढा उभारायचा आहे. हा लढा आपण नक्की उभारू. आज आपलं कार्यालय उभं राहिलेलं आहे.
हा संदेश जनतेपर्यंत जाऊ दे. ज्या इतक्या MIDC आहे तिथे बजाज नगर असेल, वाळुंज असेल, हा इथला परिसर असेल जालन्याचा, भविष्यात हे मोठं कामगार क्षेत्र उभं राहणार आहे आणि हे कामगार क्षेत्र उभं राहत असताना आपला ठसा त्या ठिकाणी राहायला पाहिजे. म्हणून आजची आज कार्यालयाची मुहूर्तपेठ आपण रोवलेली आहे. आणि यामध्ये एकच लक्षात घ्या की कामगारांचं हित करणं हा फार मोठा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्ही या क्षेत्राकडे कसं बघता, तुमचा दृष्टिकोन अतिशय साफ पाहिजे, क्लिअर पाहिजे. कामगारांचं हित झालं पाहिजे. कामगाराचं हित हेच आपल्या श्रमिक सेनेचं हित, हे लक्षात ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी कधीही काम करू नका. ज्यावेळी तुम्ही कामगारांसाठी काम करणार, तुमच्या कार्यालयामध्ये येण्याचा लोकांचा ओघ वाढतो. लोकांना कळतं की इथे आम्हाला न्याय मिळेल आणि म्हणून तुम्ही जे कार्यालय केलेलं आहे त्या कार्यालयाचं पावित्र्य राखा. तिथे कुठलंही चुकीचं काम होऊ देऊ नका. आणि ज्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो, त्यांना कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, हे तुम्हाला सांभाळायचं आहे. आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. माझी महिन्यातून एकदा बैठक लावायची, तुम्हाला माझी मदत होईल. या क्षेत्रात मी ऑलरेडी काम केलेलं आहे, तुम्हाला माझी मदत होईल. आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला मदतीची ओघ लागेल आम्ही तुम्हाला देऊ. तुम्हाला कार्यालयाचा आज तुम्ही उघडलेला आहे, MIDCतून आपण प्लॉट पण देण्याचा प्रयत्न करू. पण आम्ही केव्हा करू, जेव्हा तुम्ही कामाचा ठसा उमटवाल तेव्हाच देऊ, त्याशिवाय देणार नाही. कारण काम झालं पाहिजे, लोकांचे प्रश्न झाले पाहिजे. नाही तर उद्या कार्यालय व्हायचं आणि बसायला माणसं नसायची, अशी परिस्थिती झाली नाही पाहिजे. त्यामुळे सर्वांना माझ्या शुभेच्छा. माय भगिनी, तुमची क्षमा मागतो, आम्ही लेट आलेलो आहोत, पण तुम्ही एवढ्या वेळात सुद्धा इथे थांबल्या त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. ही जी आजची राष्ट्रीय कामगार सेनेचं जे उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि राजेंद्र जंजाळजींचे खास आभार मानतो, कारण तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जिल्हा प्रमुख आहात आणि ज्या ज्यावेळी यांना मदत लागेल त्यावेळी तुम्ही मदत द्याल, म्हणून तुम्हाला त्यांना खास बोलवलेलं आहे. सर्व कामगार क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचे ते मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे बोलायची संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र. हस्ते जिल्ह्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि भरपूर अपेक्षा आहे संभाजीनगरकरांना तुमच्याकडून. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी सर्व बंधू भगिनी श्रमिक कामगार त्यांना शुभेच्छा देतो. हे संभाजीनगर जो जिल्हा आहे हा भविष्यामध्ये तुम्हाला इथे कामगारांची एकजूट किंवा येणारे उद्योगधंदे या दृष्टीने किती वैभवशाली असणार आहे याचं बऱ्याच गोष्टी तुमच्या संभाजीनगरच्या सर्व रहिवासी असतील, महिला आघाडी असतील, या सर्वांना आणि जनतेलाही माहिती आहे. कारण इतके उद्योगधंदे या भूमीमध्ये येत आहेत, त्यामुळे कामगार असणं आणि कामगारांची एकजूट असणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आज आमचे जे सहकारी आहेत त्यांनी आज जे कार्यालय इथे उघडलेलं आहे त्यांना पहिला मी शुभेच्छा देतो. आणि फार वेळेवर त्यांनी कार्यालय उघडलेलं आहे, त्यामुळे यांचा कार्याचा भार इतका सुंदर असणार आहे की येणाऱ्या प्रत्येक कामगाराला इथे न्याय मिळणार आहे. भरपूर इथं शेंद्रा MIDC व वाळूज कामगारांना बेरोजगार झालेले का, यांच्यासाठी काय आपण प्रयत्न करू? आता कामगारांचा जो विषय आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे काय कायदे येतात आणि त्या पद्धतीने त्यांना पगार मिळत नाही, याविषयी आम्ही नक्कीच आवाज उठवणार आहोत. आणि त्याचीच तयारी म्हणून आज हे माझे सर्व सहकारी आमच्याकडे हाच विषय घेऊन आलेले होते की कामगारांना जो सेंट्रल गव्हर्नमेंटने जो पगार आपल्याला मान्य केलेला आहे ते मालक वर्ग देत नाही आहे, आणि त्याचीच सर्वप्रथम आम्ही पाऊल त्याच्यातच उचलणार आहोत. ओके.